परभणी के एक न्यूज महाराष्ट्र जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे नमस्कार। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न। येलदरी धरणावरील त्या दादागिरी विरोधात मच्छीमार आक्रमक। परभणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज दुपारी एका थरारक आणि खळबळजनक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला। न्याय मिळत नसल्याने संतप्त झालेल्या येलदरी धरणावरील मच्छीमार तरुणांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःवर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा आत्मदहनाचा प्रयत्न केला। या अनपेक्षित प्रकारामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली असून पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये मोठी झटापट झाल्याचे पाहायला मिळाले। काय आहे नेमकं प्रकरण? परभणी जिल्ह्यातील प्रमुख जलप्रकल्प असलेल्या येलदरी धरणावर सध्या स्वर्गीय राजीव गांधी मच्छीमार संस्था मच्छीमारीचे काम करते। मात्र या संस्थेकडून शासकीय नियमांची उघड पायमल्ली केली जात असल्याचा आरोप स्थानिक तरुणांनी केला आहे। संस्थेचे पदाधिकारी धरणावर दादागिरी करतात, स्थानिक मच्छीमारांना बेदम मारहाण करतात। प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने आज आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, अशी संतप्त भावना या आक्रमक तरुणांनी व्यक्त केली। पोटाची खळगी भरण्याचे साधन हिरावले गेल्याने त्रस्त तरुणांनी थेट आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलले। रणकंदन आणि झटापट। तरुणांनी अंगावर डिझेल ओतताच पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाला छावणीचे स्वरूप आले होते। दादागिरीचा आरोप। राजीव गांधी मच्छीमार संस्थेच्या मनमानी कारभारावर आणि प्रशासनाच्या संथ भूमिकेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। न्याय द्या, नाहीतर जीव घ्या, याच भूमिकेतून आज परभणीत मच्छीमार तरुण रस्त्यावर उतरले। अंगावर डिझेल ओतून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणांचे आक्रोश प्रशासनाचे डोळे उघडणार का? येलदरी धरणावरील ती दादागिरी कधी थांबणार? हाच मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे। अशाच ताज्या, वेगवान आणि विशेष बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या के1 न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। के1 न्यूज महाराष्ट्र, सत्य बातमी थेट पोहोच।